वेलकम टू सैली मॅथ क्लासेस. चला शिकूया गणित साध्या आणि सोप्या पद्धतीनं. ह्या कन्सेप्टवर आज आपल्याला गणित शिकायचं 7वीच्या वर्गामधला चॅप्टर जो आहे तुमचा मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. पण त्या अगोदर आपल्याला जे शिकायचं आहे त्याचं ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, जे तुम्हाला पेज नंबर 11वर दिलेलं आहे. हे जे सगळे 6वीचे गणित आहेत, बरोबर आहे. सुरुवातीला इंटिजर्स म्हणजे काय ते शिकवत आपण. ज्यावेळेस शाळेमध्ये गेलो होतो आणि टेबल म्हणायला आपण सुरुवात केली होती ना, तर टेबल चालू झालं होतं 1 2 3 4 डॅश 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 है ना. त्याला नॅचरल नंबर म्हणतात. 0 आपल्याला माहिती नव्हतं जोपर्यंत 10 आलेला नव्हता. 10 आला त्यावेळेस 1च्या पुढं 0 आलेला आहे. म्हणजे 0 पासून ज्यावेळेस नंबर चालू झाले ते होल नंबर्स होते. 0, 1, 2, 3, डॅश 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 होल नंबर्स आहेत. इंटिजर्स कोणते आहेत मग? जर समजा एखादी नंबर लाईन काढली आणि ह्या नंबर लाईनवर सेंटरला 0, राईट हँड साईडला 1 2 3 आणि लेफ्ट हँड साईडला -1 -2 -3 इन्फायनाईट नंबर्स आहेत. अशा नंबर्सला आपण इंटिजर्स म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये काय 0 इथं दिलेलं आहे, तर राईट हँड साईडला तुमचे सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर आहेत. तुम्ही जर नीट आठवलं तर 6वीच्या वर्गामध्ये आपल्याला इथं +1 +2 +3 असं शिकवलेलं आहे ना. म्हणजे हे प्लस साईन हे तुम्ही शाळेत असताना जे सुजणी शिकली होती ना त्यावेळेसपासून आलेलं प्लस साईन आहे, बरोबर आहे का. पण ते प्लस साईन आपण देत नव्हतो. आपल्याला 6वीच्या वर्गात गेल्यानंतर कारण की बाबा ह्याच्या पाठीमागे एक साईन लपलेलं आहे, ते साईन लपलेलं कोणतं आहे? प्लस आहे. ठीक आहे. म्हणून मी तर प्लस साईन नाही जरी दिलं तर हे तिचा पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि कसे निगेटिव्ह नंबर्स आहेत. मग तुम्ही लेफ्ट हँड साईडपासून राईट हँड साईडला ज्यावेळेस जायला चालू करतात त्यावेळेस हे नंबर्स मोठे मोठे व्हायला चालू होतात. म्हणजे -3 पेक्षा -2 मोठे आहे, -2 पेक्षा -1 मोठा आहे, -1 पेक्षा 0 मोठे आहे, 0 पेक्षा 1 मोठा, 1 पेक्षा 2 मोठा, 2 पेक्षा 3 मोठा. जो सेंटरला तुम्हाला दिसतोय 0 आणि 0च्या लेफ्टला जे निगेटिव्ह नंबर दिसतात आणि इथे राईटला पॉझिटिव्ह नंबर दिसते त्या 0 काय बोलतो माहिती तुम्हाला? आठव बरं 0 काय म्हणत असतो? 0 इज नायदर निगेटिव्ह, 0 इज नायदर पॉझिटिव्ह. तो काय म्हणते मी 0 आहे, मी निगेटिव्ह पण नाही आहे, मी पॉझिटिव्ह पण नाही आहे, मी कसं आहे 0 आहे. त्याच्यामुळे 0 इज नायदर पॉझिटिव्ह नॉट निगेटिव्ह. आता हा जो कन्सेप्ट आहे की -3 पेक्षा -2 मोठे कसं काय? समजा -2 मायनसला तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये ऋण म्हणतात. ऋण म्हणजे कर्ज. समजा एखाद्याला 3 रुपये कर्ज आहे आणि एखाद्याला 2 रुपये कर्ज आहे, तर तुम्ही श्रीमंत कुणाला म्हणता? ह्याला म्हणतात, कारण ह्याला 2च रुपये कर्ज आहे. आता एकाला 2 रुपये कर्ज आहे आणि एकाला 1 रुपये कर्ज आहे, तर अर्थात तुम्ही परत श्रीमंत कुणाला म्हणता? ह्याला म्हणतात. आणि जेव्हा म्हणतो मला कर्जच नाही आहे कुठलंच ना, मला कुणाचे पैसे द्यायचे आहेत ना माझ्याजवळ, म्हणजे मायनस नंबरपेक्षा 0 कसाला मोठा. लेफ्ट हँड साईडपासून राईट हँड साईडकडे जात असताना नंबर्स ही मोठे मोठे होत जातात. आता राहिला याचा प्रश्न ॲडिशनचे गणित कोणते, सबस्ट्रॅक्शनचे गणित कोणते. मी इथे काही ॲडिशनच्या गणिताचे नमुने लिहिलेले आहेत बघा. आपण जे फर्स्ट सेकंड थर्ड स्टँडर्डमध्ये असतो ना किंवा 4th स्टँडर्डमध्ये आपल्याला अशा टाईपचे गणितं शिकवले होते ॲडिशन करायचे, जे की नॉर्मली आहेत. बघितल्यानंतर लगेच ह्याचे आन्सर आपल्याला येतात कारण हे आपल्या माइंडमध्ये फिक्स बसलेलं आहे. त्याच्यामुळे 3 + 2 काय येणार तुमचा आन्सर? 5. आता हे काय म्हणतो माहिती का, ॲडिशन तर निगेटिव्ह इंटिजर्सचं पण व्हायला पाहिजे, निगेटिव्ह नंबरचं आहे ना. म्हणजे हे एक निगेटिव्ह नंबर आहे, हे एक निगेटिव्ह नंबर आहे. मग ह्या निगेटिव्ह नंबरचं जर मी ॲडिशन केलं तर आन्सर मला कसं मिळेल? निगेटिव्ह. नाही समजलं ना? मला माहिती नाही समजलं. आता एक कन्सेप्ट लक्षात घ्या की माझ्या हातामध्ये होते -2 प्लस म्हणजे तुम्ही मला आणखीन दिले -3, तर माझ्या हातातले -2 आणि परत मिळालेले -3 हे दोन्ही मिळून काय होतील? -5. बरोबर आहे. तरी तुम्हाला नाही समजलं, समजा मायनस काय ते 5 येते तितकं ठीक आहे, मायनस मायनस प्लस म्हणून 5 येते, पण मायनस काय ते? मग माझ्या हातामध्ये काय होतं? 2 चॉकलेट होतील. परत मला तुम्ही 3 चॉकलेट दिले तर काय होतील? 5 चॉकलेट्स तयार होतील. असं तरी 5 बिस्किट्स तयार झाले आहे ना, ते 5 चॉकलेट्स तयार होतील. त्याच्यामुळे निगेटिव्ह नंबरमध्ये निगेटिव्ह नंबर ॲड केल्यानंतर आन्सर काय मिळणार तुम्हाला? निगेटिव्ह. ज्याला आपण म्हणतो ते ॲडिशन करा आणि मोठ्या नंबरचं साईन द्या. ॲडिशन करा म्हणजे 3 + 2 5 करा आणि मोठं 3 आहे त्याचं साईन द्या. 2 पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. एक तर निगेटिव्ह नंबरचं ॲडिशन काय? निगेटिव्हच. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं इथलं जे साईन आहे ते सगळं पॉझिटिव्ह साईन आहे. मग मी हे पॉझिटिव्ह साईनच खाली नाही घेतलं तर ह्या दोघांचं काय होणार आहे? हे काय मायनस मायनस प्लस, म्हणजे हे गणित कोणाचं आहे तर ॲडिशनचं आहे. कारण सेम साईन ॲडिशन, सेम साईन ॲडिशन, डिफरंट साईन सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे ना. मग अर्थात मला याचं ॲडिशन करताना परत तोच कन्सेप्ट आहे. माझ्या हातात -2 होते, परत मला -3 मिळाले, तर आता माझ्याकडे किती झाले? -5. ओके. हे झालं ॲडिशनचे गणित. आणि हे गणित कोणतं आहे? सबस्ट्रॅक्शनचं. सबस्ट्रॅक्शनचं गणित म्हणजे एकदम हे पहिली दुसरी तिसरीच्या लेवलचं आहे. माझं 3 होते, मी 2 काढून घेतले, मग माझं राहिलं काय? 1.
ठीक आहे. पण आता ज्यावेळेस मी हे बघते तर माझं 2 आहे आणि 3 कसं दिलं बाबा मी, म्हणजे मी आता ते सबस्ट्रॅक्शनचं गणित आहे एकदम तिसरीच्या वर्गासारखंच करायचं आहे. पण आता माझ्या हातामध्ये 3 नाही आहेत, माझं किती आहेत -3 आहेत. मी 2 तुम्हाला काढून दिले तर माझे जो काय राहतील -1. बघा माझं होते -3, मी तुम्हाला दिले 2 काढून, माझं राहिले किती -1. ज्याला आपण म्हणतो सबस्ट्रॅक्शन करा मोठ्याचं साईन द्या, सबस्ट्रॅक्शन करा मोठ्याचं साईन द्या. सबस्ट्रॅक्शन केलं 3 - 2 1, मोठ्याचं साईन आला मायनस. आता बघा हे काय प्लस मायनस मायनस म्हणजे गणित कुणाचं आहे सबस्ट्रॅक्शनचं. दुसरी गोष्ट डिफरंट असेल सबस्ट्रॅक्शन, डिफरंट असेल सबस्ट्रॅक्शन. मग अर्थात मी हिला असं लिहू शकते 2 - 3 आणि 2 - 3 लिहिले म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 3 मधनं 2 ला काढून टाकायचे, 3 मधनं 2 गेल्यानंतर 1 उरणार आहे. पण इथं मोठं कोण आहे हे, याचं साईन घेऊन उतरलायचं आहे -1. परत हे डिफरंट साईन आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन आहे, बरोबर आहे. 3 मधनं परत तुम्हाला 2 काढून टाकायचे आहेत, 1च होणार आहे. पण इथं मोठ्याचं साईन प्लस आहे, बघा मोठ्याचं साईन प्लस आहे, त्याच्यामुळे आन्सर आला +1. सेम त्याच पॅटर्न हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायचे. थोडंसं व्हिडिओ पॉज करा, हे जे शिकवलेलं आहे त्याचं रिपीट एकदा रिव्हिजन करा. सुरुवातीला सांगितलेली माहिती जी आहे, जी ही इंटिजर्सची मी सांगितली होती, त्याच्यावर फिल इन द ब्लँक्स पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ह्याचाही अभ्यास तुम्ही रिपीट करा आणि हा 2दा-3दा स्टडी केल्याच्या नंतर थोडंसं व्हिडिओला पॉज करून रिवाईज करा मनामध्ये आणि त्याच्यानंतर हे गणिताची स्टडी करा तुम्ही. ओके. मग आता हे तिसरीच्या लेवलचं गणित आहे, टेन्शन देतो का आपल्याला? आजची बात नाही. त्याला बघायचं ते सोपं आहे का अवघड आहे. सोपं आहे ना तर पटकन करून टाका, अवघड आहे ना थोडंसं विचार करा, बरोबर आहे. तसं मग मी ह्याचा विचार केला, हे सोपं आहे, ह्याचा आन्सर 12 येऊन जाते. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चनला आधी असा प्रश्न विचारा की हे गणित ॲडिशनचं आहे का सबस्ट्रॅक्शनचं. मला बघा प्लस मायनस मायनस म्हणजे गणित कशाचं आहे सबस्ट्रॅक्शनचं. म्हणजे 10 मधनं 5 गेले किती उरले 5. आता इथं मोठं कोण आहे 10 आणि 10ला साईन आहे का, हे साईन 10चं नाही आहे बरं का, हे साईन ह्या दोघांच्या मधल्या ऑपरेशनचं आहे. ह्याचं साईन ह्याच्या अगोदर इथं असेल आणि ते काहीच नाही म्हणून आपण पण दिलेलं नाही. आता ह्याला क्वेश्चन विचारा, हे काय मायनस प्लस म्हणजे काय मायनस म्हणजे गणित कशाचं आहे सबस्ट्रॅक्शनचं. मग 4 मधनं 3 काढून टाका, काय राहिले 1 लिहा आणि त्याच्यानंतर बघा मोठा हा आहे आणि ह्याचं साईन उचलून इथं लिहा. राईट. खाली गणित बघा, ह्या गणिताला विचारा ॲडिशनचं आहे का सबस्ट्रॅक्शनचं आहे. तर हे बघा असं म्हणते बघा मायनस प्लस मायनस 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 प्लस. नाही लक्षात आलं तर प्लस साईन समजदार आहे. हे ॲडिशनचं गणित आहे, निगेटिव्ह नंबरचं ॲडिशन करायचं आपल्याला. काय करायचं ॲडिशन करायचं ते निगेटिव्ह नंबरचं. मग ॲडिशन करायचं म्हणजे 7 + 2 7 + 2 काय आलं 9. परत बघा आता ह्याला साईन द्यायची वेळ आली की मोठं हे आहे ह्याचं साईन ह्याला देऊन टाका, आन्सरला -9. राईट. आता ज्यावेळेस मला हा क्वेश्चन करायचा आहे, ह्या क्वेश्चनचा आन्सर करत असताना म्हणजे हे गणित मी कशाचं ॲडिशनचं का सबस्ट्रॅक्शनचं, तर सबस्ट्रॅक्शनचं गणित आहे. कारण हे दोन्ही प्लस साईन नाही दिले तर चालते असं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं होते. मग राहतंय काय तुमच्याजवळ 8 - 3, 8 मधनं 3 गेले 5 राहिले. आता 5ला मोठं हे आहे, मोठ्याला साईन प्लस आहे. मग प्लस साईन दिलं तरी चला नाही दिलं तरी चला, कारण द्यायला तर तुम्ही इथून नाही दिलं तर ह्यानुसार. ठीक आहे. जर तुम्हाला हे माझ्या गणित शिकवलेले आवडत असतील तर मी पण खूप कष्ट करते तुम्हाला हे समजण्यासाठी. सोप्या पद्धतीनं मला कसं शिकवता येईल याचा प्रयत्न करते. मलाही उल्हास नक्की यायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे गणित आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मध्ये काही जरी तुम्हाला समजत नसेल तर, आणि तुमच्या मित्रांना वगैरे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. बघूत आता आपण हे गणित. आता हे गणित म्हणतं हे ॲडिशन आहे की सबस्ट्रॅक्शन आहे, हे तर कसं आहे समजदार आहे. तुम्हाला मला ना हे नंबर लाईनवर इथले जे नंबर्स आहेत ते पॉझिटिव्ह आहे, हे नाही लिहिलं तरी चालेल. मग आता राहिला हा प्रश्न, हे काय म्हणते मायनस मायनस प्लस म्हणजे गणित ॲडिशनचं आहे. मायनस मायनस प्लस म्हणजे ॲडिशनचं आहे. 8 मध्ये 3 ॲड केल्यानंतर काय मिळालं मला 11. आता मी बघते मोठ्याला साईन कोणतं आहे प्लस, दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल. हां, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि बाकीचे जे काही त्या गणित आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये